सखी सावली काव्यांजली। आत्ता जाऊन अक्काईला भेटते। अरे देवा, आशू अगं ही खरंच काव्याकडे निघाली। हिने काव्याला सगळं सांगितलं तर खरंच रस्त्यावर येऊ आपण। काव्य काहीच ऐकणार नाही आपलं, काही करून हिला अडवायला हवं। पण आई तिला कसं अडवणार? म्हणजे तुझ्याकडे काही उपाय आहे का? की कुणीच नाही, फक्त आपण दोघं। अंजली, काव्याकडे निघालेस? अगं बाळा, नको आता तिला काही सांगूस एवढ्यात। मला सांगावंच लागेल का? ती खूप रागवली आहे माझ्यावर आणि माझ्या अक्काईला त्रास झालेला मला सहन होत नाही। हे सत्य तिला सांगावंच लागेल। मी आत्ताच जाऊन भेटते तिला। अगं हो बाळा, सगळं बरोबर आहे तुझं, पण काव्य आता चिडलीये की नाही तुझ्यावर? हं? आणि त्यात तू तिला आता काही सांगशील तर ती नाही ऐकणार। अगं तुझं ती पाहिलंस ना, तुझा फोनही उचलत नाहीये। तू काही सांगशील ना त्याचा उलटच परिणाम होणार। होय, जरा थांब, तिचा राग जरा निवळू देत, मग बघू की आपण काय करायचं ते। हो ना, अगं आई बरोबरच बोलते। आणि अंजली थोडा वेळ जाऊ दे। अगं ती तुझी अक्काई आहे, तुझ्याशिवाय राहू शकेल का? काळजी करू नको, ती फार काळ नाही रागवणार। विशू, मी आज खूप खुश आहे। इट्स अ व्हेरी स्पेशल फीलिंग। मी या क्षणाची किती दिवसापासून वाट बघत होते। हा ऑफसाईडचा सगळा प्लॅन मी स्वतःहून केला, फक्त आपल्या दोघांसाठी। आपल्या दोघांना एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करता यावा म्हणून। अगं मला 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 हिंट तरी द्यायची तू। कम ऑन विशू, तुला हिंट दिली असती तर मग सरप्राईज काय राहिलं असतं? तू आता असं अनरोमॅन्टिक बोलू नकोस। आवडलं ना सरप्राईज? हो हो, आवडण्यासारखंच आहे, पण श्रेष्ठा मी काय म्हणतो, ऑफिसमध्ये जर उद्या कोणाला बॉसला कळलं तर हे खूप रिस्की। रिलॅक्स बेबी, नको काळजी करूस। मी ऑफिसमध्ये लीव्ह घेतल्याचं सांगितलंय, सो जस्ट चिल। बस इथे, मी फ्रेश। काव्याचा फोन?
कोणतरी उचलावं लागेल, तर 100 प्रश्न विचारले जातील. हा बोल काव्या. हॅलो डॅडू. हाय हाय बेटा. तुम्ही पोहोचलात का? हो पोचलो. डॅडू तू लोणावळ्यामध्ये एक रिसॉर्ट मध्ये राहतोयस ना? हा ती प्लेस खूप छान असेल ना, मला दाखव ना प्लीज. हो हो सुपर. हे तिथं सोयी सुविधा काय आहेत त्या दिसू देत ना आम्हाला. हे 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 आणि बाल्कनी सुद्धा असेल ना हो? छानच असेल ते रिसॉर्ट नाही? डॅडू तू काय करतोयस? पूर्ण रूम दाखव ना. दाखवली ना मी. विशू हा आवाज कुठून आला? आण बघू तो बटवा इथे दे. तुला दुकानात जायला उशीर होतोय की नाही? जा तू. काकू अक्काईला खरंच नको सांगायला का? अगं नको बाळा, तिचा राग शांत झाला ना की मग सांग. आणि काव्याचा राग तो काय, अळवावरचं पाणी. जास्त काळ नाही टिकणार तो. पण बरं अगं तू जा ना दुकानात, उशीर होतोय ना तुला. आई ही जर आता काव्यताईकडे गेली असती ना तर आपण मेलोच असतो. आणि तसंही तू अंजलीला काय कुणालाही गुंडाळू शकतेस. बाय द वे तुझा पुढचा प्लॅन काय आहे? नाही म्हणजे अंजली एवढी डिस्टर्ब आहे, ती काव्यताईला आज ना उद्या सगळं काही सांगून टाकेल. काव्याताईला सांगू दे नाही तर आणखी कोणालाही सांगू दे, हे प्रकरण आपल्यावर शेकणार नाही ना, याचा बंदोबस्त केलाय मी. बघशीलच तू. विशू अरे काय विचारते मी? तुझ्या खोलीमध्ये मुलीचा किंचाळण्याचा स्पष्टपणे आवाज आलाय. कुठून आलाय आवाज हा? कोण आहे ती मुलगी? अगं अगं ते ऍक्च्युली. अरे विशू दार वाजवतंय कोणीतरी, बघ जरा. उगाच कॉल घेतला असं झालं. एकतर श्रेष्ठ बाथरूम मधून का किंचाळी कोणास ठाऊक, त्यातून दारात कोणीतरी आलंय. कोण असेल काय माहिती. हो 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 हो. सर थँक्यू, तुम्ही दरवाजा उघडलात. इथे कॉरिडॉरमध्ये एवढी मोठी पाल होती, माझ्या अंगावर पडता पडता राहिली म्हणून मी जोरात किंचाळले.
अच्छा अच्छा, तुम्ही किंचाळलात का? तेच मी म्हणालो की इतक्या मोठ्याने कोण ओरडलं? हो आय एम सॉरी सर. हां, इट्स ओके. अरे घरच्यांची व्हिडिओ कॉल. हाय अंकल, हाय आंटी, हाय काव्या. ए जॅम, हाऊ आर यू? कसे आहात सगळे? सर ऍक्च्युली मी तुम्हाला खाली बोलवायला आले होते. कॉन्फरन्ससाठी सगळे वाट बघतायत तुमची. कॉन्फरन्स? हां. कॉन्फरन्स, येस येस. तुम्ही व्हा पुढे, मी आलोच कॉन्फरन्ससाठी. ओके. ओके, मी आई ठेवतो, मला कॉन्फरन्ससाठी उशीर होतोय. ओके, बाय. बाय बाय. हो, बाय 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 बाय. चला, बाबांशी बोलून झालं ना, आता अभ्यासाला बसू. उठा उठा. श्रेष्ठा, तू खरंच कमाल आहेस. एवढं प्रेझेन्स ऑफ माइंड. हां, पण मला एक सांग, तू बाथरूम मध्ये होतीस, बाहेर कधी निघालीस? मी बाथरूम मध्येच होते, पण तिथे मोठी पाल आली आणि मी घाबरून बाहेर पडले. तर तेवढ्यात बघितलं की तुझा घरच्यांबरोबर व्हिडिओ कॉल चालू आहे. म्हणून तुझ्या पाठमोरा होतास तेव्हा मी बाहेर सटकले. आज तुझ्यामुळे आपण वाचलोय. पण तुझी आई शार्प आहे. लगेच तिच्या डोक्यात प्रश्न सुरू झाले. प्रश्न तर पडलेच आहेत. विश्वजितच्या बाबतीत जेव्हा जेव्हा असं काहीतरी घडतं तेव्हा कायम हीच कशी असते त्याच्याबरोबर? काही वेगळं कारण तर नाहीये ना? अंजली, अंजली, अंजली. हं? 3 मिनिटं 19 सेकंद. काय? बरोबर 3 मिनिटं 19 सेकंद झालेत मला इथे येऊन, पण तुमचं अजिबात लक्ष नाही माझ्याकडे. काय झालं? कशात एवढ्या गुंग झाल्यात? अस्वस्थ वाटतंय का? हो ठीक आहे सगळं, काही नाही. आज खरं तर दुकानात सामान भरायचं आहे ना. अजून? हो, त्या म्हणून विचारत होते. तुमची तब्येत ठीक आहे ना? मला काय झालंय? ओ ते हा, नाही नाही, आता मला बरं वाटतंय. मी डॉक्टरांकडे जाऊन आलो ना, औषधं घेतलीत त्यामुळे आता बरं वाटतं. अंजली, माझं एक काम होतं तुमच्याकडे. हां. माझ्या ओळखीची एक ब्लड बँक आहे, त्यांनी ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज केलाय. तुम्हाला जर रक्तदान करण्यात इंटरेस्ट असेल तर मला तुमचं नाव नोंदवून घ्यायचंय. हो म्हणजे काय, मला आवडेल. मला माहिती होतं. इथे फक्त तुमचं नाव आणि सही द्या, बाकीचे डिटेल्स मी भरून घेतो. तुझं रक्त नकोय मला अंजली. तू रक्ताचं पाणी करून जपलेली ही प्रॉपर्टी बिल्डरच्या कशात घालायची. यावरच्या फॉर्म खाली दुकानाचेच ॲग्रीमेंट पेपर्स आहेत. त्यामुळे एकदा का तू सही केलीस की दुकान कायमचं आमच्या शेठच्या नावावर. इथे ना? इथे. मूर्ख मुलगी, शिकार फसली रे फसली. अंजली, हाय, कशी आहेस? अरे तू पण आहेस होय? एवढं दचकायला काय झालं? ओ गॉड, एक मिनिट, सॉरी, पाणी सांडलं इथे. एक मिनिट, हे पेपर्स इम्पॉर्टंट आहेत का? मी पुसून देतो. थांब. नाही नाही, नको नको नको, मी पुसतो. अरे मी करतो. नाही नाही, नको नको, राहू दे. हे कसले पेपर्स आहेत? अरे
एका रक्तपेढीतर्फे ब्लड डोनेशनचं कॅम्प ठेवलंय आणि ते माझं नाव नोंदवत होते, तर मी त्या फॉर्मवरच सही करत होते. पण मला सांग, ब्लड डोनेट करण्यासाठी नाव नोंदवायची काय गरज आहे? ज्या दिवशी डोनेट करायचं त्या दिवशी जायचं आणि करायचं, है ना सुजित? तुम्हाला जास्त अरे माझं काम आहे ना, मला जास्त कळणार. नवीन पॉलिसी आहे. ओके ओके, कूल डाऊन ब्रो. मी आपलं सहज विचारलं, आय नो यू नो युअर जॉब बेटर, बट तू असं रिॲक्ट करतोय जसं काही मी तुझी चोरी पकडली. मस्त जोक करता तुम्ही. अंजली, या फॉर्मवरती आता पाणी सांडलं त्यामुळे फॉर्म वाया गेलाय. मला नवीन फॉर्म आणायला लागेल. मला तसंही आता उशीर झालाय. मी परत नवीन फॉर्म घेऊन येतो. हां, येतो मी. ठीक आहे. हा एकदम दचकला आणि असा अचानक निघून गेला. हा नक्कीच काहीतरी लपवत होता. हा मुलगा जरा ऑडच वाटतो. समथिंग इज रिअली रॉंग. विशू, काय करतोयस तू हे? तू बॅग भरून कुठे चाललास? आपण इथे थांबायचं नाही, आपण निघूया. व्हॉट? काय बोलतोयस तू हे? योग्य तेच बोलतोय. तू म्हणालीस ते बरोबर आहे. माझी आई खूप शाप आहे. मी खोटं बोलतोय. तिला कळलं तर परत प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. श्रेष्ठा, तिने मला माफ करावं म्हणून आपण किती नाटकं केली ना. आता परत नवीन प्रॉब्लेम क्रिएट करायचा आहे. विशू, काहीही होणार नाहीये. कुणाला काहीही करणार नाहीये. बिलीव्ह मी. नो श्रेष्ठा, हे बघ, मला अनइझी वाटतंय. मला ही चांगली फिलिंग येत नाहीये. नॉट अ गुड साईन. घरच्यांना खूप घाबरतोस. मुळात तू घरच्यांचा व्हिडिओ कॉल का घेतलास? अगं घ्यावा लागतो, नाहीतर आईला टेन्शन येतं. तू समजत का नाहीये? आपण प्लीज इथून जाऊया, प्लीज. विशू, नाही यार, तुला नाही माहिती हे सगळं अरेंज करायला मला काय काय करावं लागलंय ते. मी खोटे मेल्स केलेत, बॉसची खोटं बोलले. या सगळ्याचं काहीच वाटत नाहीये का? खूप आहे. मला या सगळ्याचं खूप आहे. आय रिअली अप्रिशिएट इट. पण आत्ता प्लीज हट्ट करू नकोस. आत्ताच्या आत्ता इथून चल. बोला, कोण हवं होतं? मी विश्वजित सरांच्या ऑफिसमधून आलोय. अच्छा, या ना आत या. नाही, मला जायचंय लगेच. सर आज सुट्टीवर आहेत ना, म्हणून घरी चाललो. या फाईलवर सरांची सही हवी होती. अहो, पण आज तुमचं ऑफिस बंद असेल ना? नाही हो, आमचं ऑफिस चालू आहे आज. काय झालं काव्या? कोण आहे? आई, हे यांच्या ऑफिसमधून आलेत. ते फाईलवर सही घ्यायला. हे म्हणतात त्यांचं ऑफिस चालू आहे आज. असं कसं काय? ऑफिसचे सगळे तिकडे गेलेत ना. ते ऑफ काय ग ते? ऑफ साईड. हा, तिकडे गेलेत ना. नाही हो, फक्त विश्वजित सर आणि श्रेष्ठ मॅडमच नाही येतात. विशू, ऐक ना, प्लीज समजून तर घे. विशू, ऐक ना. विशू, तू टेन्शन नको घेऊस. डोंट वरी. बघ, कुणाला काहीही करणार नाहीये. हे बघ, एवढा चांगला मूड स्पॉइल नको ना करू. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही येणार. अशी संधी पुन्हा येईल श्रेष्ठा. प्लीज हट्ट करू नकोस. आत्ताच्या आत्ता चल. काय म्हणालस? ते दोघेच आले नाहीत ऑफिसमध्ये? असं कसं काय? खरं तेच सांगतोय मॅडम. मी कशाला खोटं बोलू?
कालच या फाईलवर सरांची सही घ्यायची होती, पण मी विसरून गेलो. बॉस मला झापतील म्हणून मुद्दामून मी घरी आलो. आणि तुम्ही असं का बोलताय? विश्वजित सरांनी सुट्टी घेतल्याचं तुम्हाला माहित नाहीये का? हो माहिती आहे आम्हाला. हां, पण काय झालं की ते बाहेर गेलेत, आत्ता घरी नाहीये. तुम्ही एक काम करा ना, ती फाईल माझ्याकडे देऊन जा. हे घरी आले की मी सांगेन त्यांना. बरं बरं, आठवणीने सांगा. हे घ्या. हो. काव्या, अगं आता हे काय नवीन? विशू पुन्हा खोटं बोलला आपल्याशी. मलाही काही कळत नाही आई, पण ते खोटं का बोलले असतील? काव्या, आत्ताच्या आत्ता फोन लाव त्याला, मला त्याच्याशी बोलायचं.